हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा असणार आहे. आज मी थोड्या वेगळ्या टॉपिकवर तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आपण मोबाईल पासून दूर राहणं खूप अवघड झालं आहे. म्हणजे आपले अडल्टच असा हाल आहे की आपण एक दिवस पण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. तर लहान मुलांना तर त्याचं लवकरच ऍडिक्शन लागून जातं. पण अशा या काळात आपल्या लहान मुलांना आपण स्क्रीन फ्री टाइम कसा देऊ शकतो या टॉपिकवर आज आपण डिस्कस करूया. आणि मी माझ्या मुलाला कसं स्क्रीन फ्री टाइम देते आणि त्याच्यामध्ये मी त्याला कसं एंगेज करते वेगवेगळ्या टॉईज मध्ये किंवा वेगवेगळ्या कामांमध्ये माझ्यासोबत, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्पेशली जे न्यू पेरेंट्स आहे, हा त्यांचा खूप कन्सर्न असतो की आमच्या मुलांना स्क्रीन फ्री टाइम कसा द्यावा, मोबाईल पासून दूर कसं ठेवावं. कारण की मोबाईलची हॅबिट लागायला वेळ लागत नाही. ते अडल्ट असो किंवा लहान मुलं असो, आजकाल लगेच लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला की ते लगेच स्क्रॉल करायला लागतात. त्यांना म्हणजे शिकवायची पण गरज पडत नाही. तर अशा वेळेला आपण असं काय करू शकतो की त्यांना हे ऍडिक्शन लागणार नाही आणि थोड्या प्ले टाइम कडे पण लक्ष देतील, याचाच विचार करून मी हा व्हिडिओ तुमच्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज मोबाईलमुळे मुलांचं खेळणं खूप कमी झाले आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटीज पण कमी झाल्या आहेत. कारण की आपल्याला काही काम करायचं असतं तर आपण लगेच मुलांच्या हातात मोबाईल देऊन देतो, कारण की आपल्याला इझी होऊन जातं ते मोबाईल द्यायला. म्हणजे ते त्यात बिझी होऊन जातात आणि आपण आपलं काम करू शकतो. पण असं असून सुद्धा तुम्ही जर त्यांना वेगवेगळ्या टॉईज मध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून त्यांना वेगवेगळे टॉईज त्यांना खेळायला दिले तर त्यांची मोटर स्किल डेव्हलप होते. तसेच त्यांना तुमच्या सोबत कामांमध्ये इन्व्हॉल्व केलं तर त्यांची क्युरिओसिटी वाढते, त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट पण वाढते. असेच काही टॉईज जे मी माझ्या मुलासाठी घेतलेले आहे आणि मी प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 2 महिन्याला त्याचे टॉईज मध्ये चेंजेस करत असते. म्हणजे त्याच्या मोटर स्किल मध्ये, डेव्हलपमेंट मध्ये थोडंसं ग्रोथ झाली पाहिजे. तर मला असं वाटते हा व्हिडिओ न्यू पेरेंट्स साठी खूप युजफुल असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. WHO नुसार 2 वर्षापर्यंत मुलांना स्क्रीन टाइम नाही द्यायला पाहिजे असं ते म्हणतात. पण तुम्ही सांगा, आजकालच्या जगात टोटली स्क्रीन फ्री टाइम मुलांना आपण देऊ शकतो का? नाही. तर मग आपण याच्यामध्ये टाइम लिमिटेशन देऊ शकतो की आज तुम्ही तुमच्या मुलाला जो जर 2 वर्षाखालील असेल तर अर्धा तास तुम्ही त्याला स्क्रीन टाइम देऊ शकता. म्हणजे तोही चिडचिड करणार नाही आणि तुम्हालाही तुमचा थोडासा वेळ भेटेल. तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो करायला पाहिजे. म्हणजे मुलांना पण असं वाटेल की नाही, आपल्यालाही एवढाच वेळ आपल्याला टीव्ही बघायला मिळणार आहे किंवा मोबाईल बघायला मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे ते पण टँट्रम्स थ्रो करणार नाहीत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे एकही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमचं मिस होणार नाही. तर चला मग बघूया मी माझ्या मुलाला कसं स्क्रीन फ्री टाइम देते ते. माझा मुलगा जवळपास 20 महिन्याचा आहे. त्याला एकदम सगळं काही बोलता येत नाही, तरी तो काही शब्द बोलतो. पण आपण जे बोलतो ते त्याला सगळं समजतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांशी इंटरॅक्ट करा. त्यांना आपण जे सांगतो ते त्याच्या लगेच लक्षात राहतं. म्हणजे तुम्ही जर त्यांना सांगितलं की हे करू नको किंवा ते जास्त ऑब्झर्व करतात, तुम्हाला जर त्यांना एखादी हॅबिट लावायची असेल तर तुम्ही ती गोष्ट आधी स्वतःमध्ये अंमलात आणा. म्हणजे तुम्ही ती करा, म्हणजे ते तुम्हाला ऑब्झर्व करून ते करायला शिकतील. तुम्ही डायरेक्टली त्यांना सांगू शकत नाही, कारण की ते त्या फेज मध्ये नसतात की ते अनालाइज करून ती गोष्ट त्यांच्यासाठी बरोबर आहे की नाही हे डिसाईड करतील. आपण जे करू ते ऑब्झर्व करून ते आपलं अनुकरण करत असतात. त्यामुळे पहिले तर तुम्ही स्वतः मोबाईल कमी यूज करायला सुरुवात करा. म्हणजे त्यांना तुमच्या हातात जर सतत मोबाईल दिसत असेल तर त्यांना त्याची क्युरिओसिटी वाटते की असं काय आहे त्यामध्ये की माझी आई सारखी त्या मोबाईल मध्ये स्क्रॉल करत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलाला पहिले स्क्रीन फ्री टाइम द्यायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल युजेसवर कंट्रोल करावं लागणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्ही हे करा. सेकंड, फक्त तुम्हीच नाही, तुमच्या पार्टनरला सुद्धा ही गोष्ट करायला एनकरेज करा की तुमच्या मुलासमोर ते कमी मोबाईल यूज करतील. म्हणजे त्यांना सारखा मोबाईल दिसला तर त्यांना क्युरिओसिटी वाटणार नाही त्याबद्दल. त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या खेळण्यांमध्ये त्यांना एंगेज करा. कसं ते खेळता येईल आणि कसं त्यांना क्वेश्चन विचारा, म्हणजे जेणेकरून ते थोडेसे विचार करतात की हे आपल्याला काय बोललं आहे आणि ते त्याच्यावर ऍक्शन करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होते. 20 महिन्याचा म्हणजे ते
ती बाळ तुमचं सगळं काही ऑब्झर्व करून शिकते. सो तुमच्या कामांमध्ये पण त्यांना एंगेज करा. मला माहिती आहे लहान मुलांसोबत काम करणं म्हणजे मेस क्रिएट करणं आहे घरामध्ये, पण तरीही थोडासा एफर्ट तर आपल्याला घ्यावाच लागेल जर तुम्हाला त्यांना स्क्रीन फ्री टाइम द्यायचा असेल तर. आणि ही याची सुरुवात आईपासूनच होते. तुम्हालाच ते एफर्ट घ्यावे लागतात. त्यांनी कितीही पसारा करू दे, कितीही मेस क्रिएट करू दे, पण तुम्ही त्यांना रोखू टोकू नका. कारण की त्यांना असं वाटते मी जर हे असं केलं तर आई मला सारखी बोलते, तर ते मग स्क्रीन कडे धावतात. सो त्यांना जितकी मेस क्रिएट करायची आहे ती करू द्या. त्यांच्या टॉईज मध्ये त्यांना एंगेज करा आणि वेगवेगळे टॉईज त्यांना एक्सप्लोर करू द्या. वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकणं झालं, झाडू मारणं झालं, किंवा एखादी भाजी निवडताना त्यांना तुमच्यासोबत एंगेज करा. ते एक्सप्लोर करतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते एंगेज राहतात आणि त्यांना खूप क्युरिओसिटी वाटते या सगळ्या गोष्टींबद्दल. तर मी समोर व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अशा गोष्टी दाखवणार आहे, काही टॉईज असे दाखवणार आहे ज्यामुळे मुलं एंगेज राहतात. ही कामं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना सुद्धा इन्क्लूड करून ते कामं करून त्यांना एंगेज करू शकता. सो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा काही कलरफुल ब्लॉक्स मी त्याच्यासाठी ऑर्डर केले होते. हे मला 50 पीसेसमध्ये रिसीव झाले होते. खूप छोटे छोटे आहे आणि लहान मुलांना ते असे छोटे छोटे गोष्टी कलेक्ट करणं खूप आवडतं. जेव्हा मी हे ऑर्डर केले होते तेव्हा अधिराजला कळत नव्हतं की ते कसं म्हणजे अरेंज करायचं आणि कसं त्याच्यासोबत खेळायचं. पण जसे जसे दिवस गेले आणि मी त्याला समजून सांगत गेली तर त्याने ते कॅच केला आणि तो तसं तसं करायला लागला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तो किती प्रयत्न करत आहे की ते सगळे ब्लॉक्स एका टॉवरच्या शेपमध्ये अरेंज करण्याचा, पण त्याच्याने होतच नव्हतं. शेवटी मी त्याला थोडी हेल्प केली तेव्हा त्याला ते जमलं. पण लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप शार्प असते. म्हणजे त्यांना एकदा सांगितलं ना ते त्यांना लगेच कळते आणि ते तसं ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही फक्त त्यांना तो वेळ द्या ट्राय करायला, तो थोडासा विचार करायला, ॲनालाइज करायला, म्हणजे ते आपोआप शिकतात आणि आपोआप त्यांना गोष्टी कळायला लागतात. आणि जेवढे नवीन नवीन टॉईज तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस करणार तेवढे ते एक्सप्लोर करतील सगळ्या गोष्टी. हे बघा यावर त्यांनी गाईड पण केलं आहे की तुम्ही काय काय या ब्लॉक्सपासून बनवू शकता. आणि हे आहे ना अधिराजचं मोस्ट फेवरेट खेळणं आहे. मोस्ट फेवरेट म्हणजे ना तो याच्याशी दिवस रात्र खेळू शकतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तो फक्त याच खेळण्याशी जास्त खेळत राहतो. म्हणजे तो बाकीचे खेळणे खेळतो पण ते त्याची एक लिमिट आहे. पण हे खेळणं त्याला कधीही दिलं ना तो कधीही खेळू शकतो. आणि त्याला हे सगळे कलर्स आणि शेप इतके इंटरेस्टिंग वाटतात ना, जेव्हाही तो हे पूर्ण टाकून कंप्लीट करतो ना त्याला खूप एक्साइटमेंट होते आणि त्याला असं वाटतं की मम्मी पप्पांनी मला क्लॅप करून गुड बॉय म्हणावं, व्हेरी गुड काहीतरी अप्रिशिएट करावं. आणि आम्ही करतोसुद्धा आणि त्यामुळे तो सतत हे टाकतच राहतो आणि त्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि यामुळे तो सगळे शेप्स पण त्याला कळायला लागले, तसेच सगळे कलर्स पण त्याला कळायला लागले. जेव्हाही मला वेळ मिळतो मी त्याला एंगेज करते क्वेश्चन विचारण्यात की हा कुठला कलर आहे, हा कुठला शेप आहे आणि हा कुठं टाकायचा असतो, आणि तो तसं तसं करत राहतो. आणि हे जे तुम्हाला खेळणं दिसतं याला पॉप इट आउट असं काहीतरी नाव आहे या टॉयचं. आणि हे अधिराजचं सेकंड मोस्ट फेवरेट टॉय आहे. म्हणजे तो याच्यामध्ये इतका गुंतून जातो, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन मला असं वाटतं याने खूप छान झालं आहे. तो ना जोपर्यंत हे कंप्लीट करत नाही तोपर्यंत तो हे खेळतच राहतो. त्याला खूप मजा वाटते हे असं पॉपिंग करायला, सगळे बबल्स, आणि तसंच तो उलट करून ते पॉपआउटसुद्धा करतो. तसंच हे एकदम कलरफुल आहे तर त्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं ते आणि इंटरेस्टिंग वाटतं खेळायला आणि खूप सॉफ्ट आहे. तुम्ही जर साईटवर बघितलं हे वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आमची जी बिल्डिंग आहे ती एकदम मेन रोड टच आहे. सो आमच्या बाल्कनीतून ना डायरेक्ट रोड दिसतो, त्यामुळे सतत व्हेकल्स बघणे आणि त्यांना ऑब्झर्व करणे हे अधिराजचं रोजचं काम आहे. म्हणजे तो टॉय खेळून बोर झाला ना तो या बाल्कनीत येऊन तासन तास उभा राहतो आणि फक्त सगळे व्हेकल्स, गाडी, बाईक सगळं काही बघत बसतो. त्याला इतकं आवडते ना कार बाईक बघायला, नुसतं तो कार बाईक असं करत राहतो. तसंच आमच्या जो रोड आहे ना समोर त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्याला सतत कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड व्हेकल दिसत राहतात, जसं की JCB, बुलडोझर, क्रेन, ट्रक वगैरे. तर त्यांना बघून ना तो खूप एक्सायटेड होतो. तर मी असा विचार केला की जर मी या सगळे
टॉईज त्याला मिनी व्हर्जनमध्ये अवेलेबल करून दिले तर तो त्याच्यासोबत किती खेळेल आणि त्याला किती इंटरेस्टिंग वाटेल हे सगळं, आणि तो एक्साइटमेंटनी खेळेल सगळ्या गोष्टी. तर मी तसेच मिनी व्हर्जनमध्ये सगळे जे कन्स्ट्रक्शन व्हेकल्स आहेत जसे बुलडोजर, क्रेन, JCB, ट्रक वगैरे हे सगळं मी त्याच्यासाठी ऑर्डर केलं. आणि बघा खरंच त्याला किती आवडलं. तो इतका खेळत बसतो ना या टॉईजसोबत. त्याला म्हणजे तो प्रत्येक जे व्हेकल आहे ते टच करून बघतो की कसा त्याचा शेप आहे आणि कसं आहे ते चालायला वगैरे. तर तो याच्यातही तासनतास गुंतून राहू शकतो. तर मला असं वाटते ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आणि यामुळे त्याला हे पण समजतं की कशाला क्रेन म्हणतात, कशाला ट्रक म्हणतात, कशाला JCB म्हणतात, बुलडोजर म्हणतात, हे सगळं त्याला कळायला लागलं आहे. कॉन्क्रीट मिक्सर बघा हे पण त्याला कळतं कारण की हे त्याला रोज दिसतं. आणि एखाद्या वेळेस मी किचनमध्ये काम करत असले आणि तो सगळे खेळणे खेळून बोर झाला किंवा बाल्कनीमध्ये पण उभा राहून बोर झाला तर तो माझ्याकडे येतो आणि मला डिस्टर्ब करत राहतो. तर मी त्याला ना ही टोपली देऊन देते. त्याला टोपी म्हणून मी त्याच्या डोक्यात ठेवते ती, आणि त्याला ते इतका आनंद होतो ना, तो ते घालून पूर्ण घरामध्ये फिरत असतो. आणि बघा मी किचनमध्ये काही काम करत असली किंवा बिझी असली तेव्हा असा तो पसारा करून ठेवतो. आणि हे रोज दिवसातून 3 ते 4 वेळा हा आवरावाच लागतो. तर मी आता ना त्याला शिकवलं आहे की त्याची खेळणी कशी आवरून ठेवायची. मी अशी एक बास्केट केली आहे आणि मी सगळी खेळणी त्यातच ठेवत असते. आणि जे खराब झाली मी त्यातून लगेच काढून टाकते आणि नवीन त्याच्यामध्ये ॲड करत राहते. तर त्याला मी आता शिकवलं आहे की तुझी खेळणी, तू केलेला पसारा हा तुलाच आवरावा लागेल. आणि तू कसा आवरतो बघा तो शिकला पण, आणि त्यामुळे माझं ते एक काम हलकं झालं. ते पण हेही त्याच्या मूडवर आहे. लहान मुलं सगळ्याच गोष्टी नेहमी ऐकतील असं नाही. तर जेव्हा त्याला वाटलं तेव्हा तो ते आवरून ठेवतो, नाहीतर हा पसारा असाच पडलेला असतो आणि तो मलाच आवरावा लागतो. आणि हे दिवसातून 3 ते 4 वेळा आमचं चालू असतं. व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला बोलली की मुलांना तुमच्या घरातील कामांमध्ये पण इन्व्हॉल्व करा. तर हे बघा हे असंच एक काम आहे. म्हणजे मी रोज वॉशिंग मशीनमध्ये जेव्हाही कपडे टाकायला जाते तेव्हा अधिराज हा आलाच पाहिजे. आणि असं कधीच असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी तो मला मदत करायला येणार नाही. त्याला ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग वाटते. आणि आमची टॉप लोड मशीन असल्यामुळे मला ना तिथे चेअर ठेवाव्या लागतात आणि मग त्यावर उभं राहून तो सगळे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकत असतो. आणि हे बघा लहानपणापासून ना अधिराजला बुक्स खूप आवडतात. म्हणजे हे एक बिझी बाइंडर आहे. यामध्ये वेगवेगळे ॲनिमल्स, फ्रूट्स, बॉल, वेगवेगळे कलर्सचे वेगवेगळे शेप्स आणि खूप काही आहे याच्यामध्ये. आणि हे सगळे ना स्टिकर फॉर्ममध्ये आहे. म्हणजे त्याला ना वेलक्रो लावला आहे प्रत्येक स्टिकरला, आणि ते त्याला काढून परत लावायला खूप आवडतं. आधी त्याला ना म्हणजे प्रॉपर जसेच तसे लावता येत नव्हते. तो फक्त काढून ठेवायचा सगळे. आता त्याला ते अरेंज पण करता येतात. त्यामुळे त्याला खूपच आवडतं हे बुक. आणि हे इतकं कलरफुल आणि एंगेजिंग आहे की तो याच्यासोबत कमीत कमी 2 तास तरी रोज खेळतोच. आणि आम्ही हे बुक त्याला तेव्हाच देतो जेव्हा आम्ही त्याच्या समोर आहे किंवा तो आमच्या नजरेखाली आहे. कारण की तो काय करतो, हे सगळे स्टिकर्स काढून ना कुठेतरी फेकून देतो आणि हरवून टाकतो. यातले मोस्टली स्टिकर्स त्यांनी हरवलेसुद्धा आहेत. सो आम्ही हे त्याला तेव्हाच देतो जेव्हा आम्ही त्याच्या समोर आहे. म्हणजे त्याच्याशी इंटरॅक्शन पण होते आणि खूप साऱ्या गोष्टी त्याला अशाच कळायला लागतात. मी हे बुक ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. सो तुम्हाला जर हवं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ॲक्च्युली ही सगळीच खेळणी जी मी तुम्हाला आज दाखवली आहेत सगळे ऑनलाईन ऑर्डर केलेली आहेत. मी सगळ्या खेळण्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि हे जे खेळणं आहे मी रिसेंटली ॲड केलं आहे अधिराजच्या सगळ्या खेळण्यांमध्ये. हे एक मोबाईल शेपमध्ये आहे आणि हे प्रत्येक बटनावर वेगवेगळ्या ॲनिमलचा आवाज आहे. सो तुम्ही ते मोड चेंज करू शकता. एका मोडवर ॲनिमलचा आवाज आहे आणि दुसऱ्या मोडवर 1 2 3 असं ते काउंटिंग करतात. हे आम्ही अधिराजला त्याचा मोबाईल आहे असं म्हणून देत असतो. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की अधिराजला बुक्सची खूप आवड आहे. तर हे असे छोटे छोटे बुक्स ना मी त्याला 6 महिन्यानंतरच इंट्रोड्यूस केले होते. तर हे सगळे 10च्या सेटमध्ये मिळतात आणि प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं लर्निंग होते. म्हणजे एका बुकमध्ये ॲनिमल्स, फ्रूट्स, ABCD, शेप्स, कलर्स, हे असे व्हेजिटेबल्स, हे सगळे असं वेगवेगळे आहेत छोटे छोटे बुक्स. आणि त्याला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि त्याचे एवढे पाठ झाले आहेत ना की त्याला कुठल्याही बुकमध्ये काही पण विचारा तो लगेच सांगतो की कुठे काय आहे ते. आणि तो जेव्हा लहान होता ना, म्हणजे तो आता तेवढं याच्यासोबत खेळत नाही, पण तुम्ही बुकची हालत बघू शकता. त्यांनी इतके खेळले आहेत याच्यासोबत. तो 1-1.5 वर्षाचा होईपर्यंत या बुकसोबतच जास्त खेळायचा.
आणि हे बुक्स लाँग ट्रॅव्हलमध्ये कॅरी करायला पण खूप सोपे आहेत. तसेच ट्रॅव्हलिंगसाठी मी हे असे फिजेट स्पिनर पण ऑर्डर केले होते. हे तुम्ही कारच्या विंडोवर लावून दिले ना, हे आपोआप स्पिन होत राहतात जशी जशी कार हालत राहते. आणि हे असं बघून ना लहान मुलांना खूप भारी वाटतं. याला ना खालून असं व्हॅक्यूम दिलं आहे, सो तुम्ही कुठल्याही प्लेन सरफेसवर हे इझिली चिपकून जातात आणि लाँग ट्रॅव्हलसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे ऑनलाईन पण इझिली अवेलेबल आहेत. घरातल्या कामांमध्ये अजून एक काम म्हणजे हे मेथी तोडणे किंवा कुठलीही भाजी तोडणे. तर जेव्हाही मी ते तोडायला घेते ना, अधिराज तिथे येतोच आणि तो मला मदत केल्याशिवाय अजिबात राहत नाही. तुम्ही बघा त्याला किती एक्साइटमेंट आहे ही मेथी तोडायची. म्हणजे मला तो तोडूच देत नव्हता, पण त्याला मी एकदा सांगितलं की मेथी तोडून पानं याच्यात टाकायची आणि कचरा बाजूला टाकायचा, तर तो लगेच शिकला आणि तसं करायला लागला. असंच मी छोट्या छोट्या कामांमध्ये त्याला इन्व्हॉल्व करत असते, ज्यामुळे तो स्क्रीनकडे तेवढं लक्ष देत नाही. पण सगळेच दिवस सारखे नसतात. एखाद्या दिवशी अधिराजला काहीच करायचं नसते, तर त्याला नाईलाजाने मला टी व्ही दाखवावीच लागते. पण मी त्याला मोस्टली टी व्हीच दाखवते. मोबाईलपासून मी खूप दूर ठेवते त्याला, कारण की मोबाईलचं ॲडिक्शन लगेच लागतं. मी प्रयत्न करते की मोस्टली मी त्याला खेळण्यामध्ये एंगेज करू आणि नवनवीन गोष्टी त्याला शिकवत राहू, कारण की लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते. सो गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल. स्पेशली जे न्यू पेरेंट्स आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप युजफुल ठरला असेल, कारण की ते नेहमी असे काही मार्ग शोधत असतात ज्यांनी त्यांच्या मुलाला फ्री टाइम भेटेल. सो तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये असे काही नवीन पेरेंट्स असतील जे या विषयावर स्ट्रगल करत असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी अजून काहीतरी असे नवनवीन टॉपिक घेऊन येईल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच बेल आयकन हिट करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि चला, आज भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.